पुणे आणि रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। नाशिक, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय आणि उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट दिलाय। वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। पुण्यामध्ये पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचे आहेत। पुण्यातल्या 4ही प्रमुख धरणं आधीच भरली आहेत, त्यामुळे अतिवृष्टीमुळे या धरणांच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली आणि हवामान विभागानं जिल्ह्याला आता येलो अलर्ट जारी केलेला होता। पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला। पावसामुळे पिकांना फायदा होणार आहे। सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस झाला। कुडाळ शहरामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। नाल्यांची साफसफाई न झाल्यानं गटारातलं पाणी रस्त्यावर आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। सांगलीच्या तासगाव तालुक्याला पावसानं झोडपून काढलं। सावळसह परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। ओढे नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली। गेल्या 2 दिवसांपासून तासगाव तालुक्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांना याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे द्राक्ष बाग शेतकरी सध्या चिंतेत आहे। वाशिम जिल्ह्यात मागच्या 2 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शेतीला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं आणि काढणीला आलेलं सोयाबीन तसंच तूर, कपाशीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। शेतकऱ्यांनी शासनाकडे आता मदतीची याचना केली आहे। साताऱ्यातल्या कास पठाराप्रमाणे लोणावळ्यातला मिनी कास पठार सध्या फुलांनी बहरून गेलाय। टायगर पॉइंट पासून अवघ्या काही अंतरावर या मिनी कास पठारावर कारवीला बहर आले आणि कारवीसह विविध फुलांमुळे पर्यटकांची पावलं या पठाराकडे वळू लागलेत। दाट धुकं आहे, त्यामुळे वातावरण आता आणखीनच आल्हाददायक झालंय। भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरलंय। भंडाऱ्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासचं काम सुरू आहे। वैनगंगा नदीवर पुलाचं बांधकाम केलं जात आहे, त्यासाठी नदीपात्रात दोन्ही बाजूनं कॉन्क्रीट टाकून नदीचं पात्र छोटं करण्यात आलं, त्यामुळे नदीचं पाणी आसपासच्या शेतात शिरलंय। अमरावतीमधील अंजनगाव सुरजी तालुक्यात उन्हाळी कांद्याचे अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे न करता खोट्या याद्या तयार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। पुढच्या 7 दिवसात चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे। पुण्यामध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे पिकांना मोठा फटका बसलाय। पावसाचं पाणी शेतामध्ये साचलं, त्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय। सरकारनं आता पंचनामे करावेत, त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मुंबईतल्या करी रोड आणि आसपासच्या परिसरामध्ये 27 सप्टेंबरला पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सेनापती बापट मार्गावरच्या प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी उद्या रात्री 10 वाजल्यापासून 27 सप्टेंबर संध्याकाळी 5 दरम्यान काही भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर MMRDकडून मुंबईतल्या मोठ्या विकास प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे। मुंबई महानगर प्रदेशच्या इकॉनॉमिक मास्टर प्लॅन अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रारंभिक बजेटला मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली MMRDची बैठक संपन्न झाली। नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम समाधानकारक झालंय आणि येत्या 5 ऑक्टोबरला या विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची चाचणी होणार आहे, अशी माहिती सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करायचा आहे, असे ते म्हणाले। राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांनी आज 1 दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन पुकारले, त्यामुळे राज्यातल्या सुमारे 40,000 प्राथमिक शाळा बंद राहणार आहेत। राज्यात सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे। याला राज्यातल्या सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे। यवतमाळच्या राळेगावमध्ये तहसील कार्यालय विरोधात मवियाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या समस्येसाठी हा मोर्चा खासदार संजय देशमुख, काँग्रेसचे किरण कुमरे यांच्या नेतृत्वात काढला। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, पीक विम्याचा लाभ द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत आणि मोदींच्या हस्ते पुण्यामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे, तसंच सभाही आयोजित करण्यात आली आहे। मात्र मोदींच्या उद्याच्या दौऱ्यावर पावसाचं सावट आहे। हवामान खात्याकडून पुण्यामध्ये पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे।
संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली। या बैठकीत मराठवाड्यासह राज्यातल्या जागा वाटपावर चर्चा झाली। बैठकीत चर्चा सकारात्मक झाल्याचा विश्वास एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार यांनी व्यक्त केला। लवकरच जागा वाटप जाहीर होणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले। सहकार मंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे राज्यपालांच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांचं स्वागत काळे झेंडे दाखवून करावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांना केलंय। गेल्या गळीत हंगामात मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर ऊस उत्पादकांना 100 रुपये देण्याचं मान्य करून देखील कारखान्यांनी अजूनही पैसे दिले नसल्याचं शेट्टी म्हणाले। तानाजी सावंतांनी नाव न घेता खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंग यांच्यावर सडकून टीका केली। एकानं म्हणायचं माझा बाप मारला आणि दुसऱ्यानं म्हणायचं माझा त्यात काही संबंध नाही आणि दोघांनी खुशाल झोपायचं आणि शेतकऱ्यांचा संसार देशोधडीला लावायचा, हे या लायकीचे दोघे असल्याचं तानाजी सावंत यांनी नाव न घेता टीका केली आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळातला 2019 ते 2024 कालखंड एखाद्या थ्रिलिंग सिनेमासारखा असल्याचं विधान काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी म्हटलंय। आम्हाला लोकसभेमध्ये चांगले मार्क पडलेत, आता विधानसभेतही चांगले मार्क मिळतील अशी अपेक्षा देशमुख यांनी लातूरमधल्या एका कार्यक्रमात व्यक्त केली आहे। मुंबई उत्तर मध्यच्या माजी खासदार प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढण्याची शक्यता आहे। प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवावी असा वर्षा गायकवाड यांचा आग्रह असल्याची चर्चा आहे। वर्षा गायकवाडांनी नुकतीच प्रिया दत्त यांची भेट घेतली। नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्या डॉक्टर मीनल खतगावकरांनी पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली आहे। खतगावकर नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत। पुण्याच्या इंदापूर विधानसभेचा तिढा कायम आहे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील पितृपंधरवडा संपल्यानंतर शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। आपण विधान परिषदेवर जाऊन निवांत बसू शकतो, मात्र तसं न करता लवकरच मोठा राजकीय निर्णय घेणार असून आपण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय। जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान आता सुरू झालंय। 26 जागांसाठी एकूण 239 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि 25 लाख मतदार आज मतदानाचा हक्क बजावतील। नागरिकांनी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या। लाडकी बहीण योजना ही महिलांच्या मतांसाठी केलेला एक जुगाड आहे असं अजब विधान भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांनी केलंय। आमदार टेकचंद सावरकर यांच्या या विधानाचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलाय। अखेर महायुतीची भानगड पुढे आली असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली। बदलापूर एन्काउंटरच्या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। बदलापूर शाळेचे विश्वस्त कुठे आहेत, सरकार त्यांना का पाठीशी घालते असा सवाल आदित्य ठाकरेंनी एक्स या सोशल मीडियावरून केला। शाळेचे विश्वस्त हे भाजपशी संबंधित असल्याचा आरोपही आदित्यांनी केला। त्यांच्या एफआयआर 15 मिनिटात घेतला। ते आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्यावर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून खासदार श्रीकांत शिंदेंनी विरोधकांवर सडकून टीका केली। विरोधक रेल रोको करून बदलापूर घटनेतल्या आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करत होते, मात्र आता आरोपीचा मृत्यू झाल्यावर विरोधकांना सूतक का लागते असा घणाघात श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर केला। मुलीवरती अत्याचार केले। बदलापूर एन्काउंटर प्रकरणानंतर देवाचा न्याय ट्विटरवर ट्रेंड होतोय। देशभरातली ट्विटर ट्रेंडमध्ये देवाचा न्याय पहिल्या क्रमांकावर आहे। बदलापूर एन्काउंटर प्रकरणानंतर सोशल मीडियावर एन्काउंटरचं जोरदार समर्थन करण्यात येत आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर हजारो पोस्ट करण्यात येत आहेत। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर संजय राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत। अक्षय शिंदेनं त्याच्या जबाबामध्ये काही भयंकर खुलासे केलेत आणि हे खुलासे समोर येऊ नयेत यासाठी त्याला मारलं, संपूर्ण प्रकरण मुळासकट संपवलं असा आरोप राऊतांनी केला। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाच्या समर्थनासाठी पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। एका चिमुरडीच्या हातून पोलिसांना पेढे भरवत राज्यातल्या पोलिसांचं अनोख्या पद्धतीनं अभिनंदन करण्यात आलं। बदलापूर नगर परिषदेच्या वतीनं विद्यार्थी सुरक्षितता मार्गदर्शन सभेचं आयोजन करण्यात आलं। शालेय मुलींसोबत कोणताही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी या सभेचं आयोजन केलेलं। शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन या सभेमध्ये करण्यात आलं।
मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज 9वा दिवस आहे। काल रात्री जरांगेंची तब्येत अधिकच खालावली, त्यामुळे मराठा समाजाच्या दबावामुळे अखेर जरांगेंना सलाईन लावलं। काल जरांगेंची तब्येत खालावली, त्यामुळे धुळे, सोलापूर आणि जालना वडीगोद्री महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखून धरलेला। जालन्यामध्ये जरांगेंचं उपोषण सुरू आहे। तर जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळांसह पोलीस अधीक्षकांनी रात्री जरांगेंची भेट घेतली। भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांकडून जरांगेंच्या तब्येतीची माहिती घेतली। पंढरपुरातलं धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेलं उपोषण 6 उपोषणकर्त्यांनी आता सोडलंय आणि उपोषणाच्या 16व्या दिवशी समाजाच्या आग्रहाखातर पोषण मागे घेतलं। मात्र छत्रपती संभाजीनगरमधल्या जात पडताळणी कार्यालयावर ठिय्या आंदोलनाचा निर्धार या उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलाय। अमरावतीमध्ये धनगर बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला। यावेळी त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला। राज्य सरकारनं बार्टीच्या पीएचडी विद्यार्थ्यांना सरसकट 100% अधिछात्रवृत्ती देण्याचं आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं। सर्व अर्जदार आणि पात्र विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती द्यावी या मागणीसाठी नागपूरमध्ये संशोधक विद्यार्थ्यांचं महाज्योती कार्यालयासमोर आंदोलन सुरू होतं। राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांनी आज 1 दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन पुकारलं। त्यामुळे राज्यातल्या सुमारे 40,000 प्राथमिक शाळा बंद राहणार आहेत। राज्यात सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे। त्याला राज्यातल्या सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला। चंद्रपूरमध्ये आरटीओ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय। आकृती बंधाची अंमलबजावणी करा, महसूल स्तरावरच्या बदल्या रद्द करा यासह इतर मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत आणि मागण्यांसंदर्भात निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा निर्धार मोटर वाहन कर्मचारी संघटनेने केला। आदिवासी संघटनेनं पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। पेसा आणि धनगर आरक्षणाच्या वादावरून जेपी गावित रस्त्यावर उतरणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे। शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांची बिनविरोध निवड झाली। भुतेकर यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचा मानधन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला। या निर्णयाचा पालघरमध्ये जल्लोष करून स्वागत करण्यात आलं। सरपंच, उपसरपंच आणि जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचे आभार मानले। पुण्यामध्ये दहशत माजवण्यासाठी सोशल मीडियावर गुन्हेगार रील पोस्ट करतात आणि मनपानं या गुंडांची झाडाझडती घेण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकांना दिले। या रील्सला लाईक करणाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे। वाशिममध्ये अवैध धंद्यांसह दारूबंदीसाठी महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला। मानोरा तालुक्यातल्या माहुली गावात अवैध अड्डे सर्रास सुरू आहेत। देशी विदेशी दारू अवैधरित्या विकली जाते, त्यामुळे महिलांनी मानोरा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढला। राज्यात राबवण्यात येणारी लाडकी बहीण योजना ही बहिणींसाठी असताना काही लाडके भाऊ देखील या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न घेताना दिसतात। अकोल्यामध्ये 6 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरल्याची धक्कादायक बाब समोर आली।